ज्या एका नावाने ब्रिटिश साम्राज्याला एकाच ठिकाणी एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर सलग 3 वेळा धुळीस मिळवलं होतं, त्या राजाचा इतिहास कायमचा दडपून गेला। जेव्हा अख्खा हिंदुस्थान ब्रिटिशांच्या पायाशी झुकला होता, तेव्हा इंदूरचा एक वाघ लंडन मधून आलेल्या गोऱ्या सैनिकांची निर्घुण शिकार करत होता। ते नाव म्हणजे चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर। आज आपण पाहणार आहोत यशवंतरावांनी इंग्रजांचा केलेला तो 5वा सर्वात मोठा पराभव, ज्याने लंडनचं पार्लमेंट हादरलं होतं। जर तुम्ही खरे शिवशंभू आणि होळकरांचे मावळे असाल तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा आणि कमेंट मध्ये जय यशवंतराव नक्की लिहा। मित्रांनो, पाठीमागच्या भाग 14 मध्ये आपण पाहिलं की जाट होळकर सैन्याने इंग्रजांचे पहिले 2 वेढे पूर्णपणे अपयशी ठरवले होते। 2 पराभवांमुळे ब्रिटिश जनरल लेक पार वेढा झाला होता। त्यांच्या लष्करी कारकिर्दीतील ही सर्वात मोठी नाचक्की होती। हा पराभव पचवणे त्याला अशक्य होते, म्हणूनच त्याने थेट युरोप मधून फ्रेश आणि अत्यंत क्रूर अशा गोऱ्या सैनिकांची विशेष तुकडी मागवली। हा यशवंतराव होळकरांचा इंग्रजांसोबतचा 5वा मोठा रणसंग्राम होता। या 5व्या लढाईचा आणि 3ऱ्या वेढ्याचा थेट पुरावा ब्रिटिशांच्या स्वतःच्या कागदपत्रात मिळतो। जानेवारी ते फेब्रुवारी 1805 दरम्यान झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचे हजारो सैनिक आणि अनेक मोठे अधिकारी मारले गेले होते। जनरल लेकने विचार केला होता की युरोपियन सैनिकांच्या जोरावर तो भरतपूरचा लोहगड एका रात्रीत जिंकेल, पण त्याला माहित नव्हतं इथे समोर फक्त मातीचा किल्ला नव्हता, तर अचाट रणनीती असणारे यशवंतराव होळकर आणि जाट वीर उभे होते। पुराव्यांच्या नोंदीनुसार इंग्रज सैनिक जसे इथल्या चिखलात आणि खंदकाजवळ अडकले, तसा किल्ल्यांच्या बुरुजावरून जाट वीरांनी बंदुका आणि तोफांचा भीषण मारा सुरू केला। त्याच वेळी मैदानातून यशवंतराव होळकरांच्या महाभयंकर घोडदळाने पाठीमागून येऊन इंग्रजांच्या राखीव तुकड्यांवर तलवारीने हल्ला चढवला। ब्रिटिशांचे ते गोरे सैनिक जे स्वतःला जगातले सर्वात श्रेष्ठ समजत होते, ते होळकरांच्या तलवारी समोर गाजर मुळ्यासारखे कापले जात होते। इतिहास साक्ष आहे, भरतपूरच्या किल्ल्याभोवती असणाऱ्या खंदकातील पाणी इंग्रजांच्या रक्ताने पूर्णपणे लाल झाले होते। इंग्रजांचे शेकडो अनुभवी गोरे सैनिक आणि मोठे अधिकारी या खंदकात गाडले गेले। जनरल लेकला आपल्या सैन्याला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा मागे हटण्याचा हुकूम द्यावा लागला। ब्रिटिश लष्करांच्या इतिहासातील एकाच किल्ल्याच्या वेशीवर झालेला हा सर्वात लाजिरवाणा पराभव होता। 3रा वेढा पहिल्या 2 वेढ्यांपेक्षाही अधिक भयंकर आणि इंग्रजांसाठी रक्तबंबाळ ठरला होता। यशवंतराव होळकर आणि जाट सैन्यांच्या संयुक्त रणनीतीने ब्रिटिशांचा गर्व पुन्हा एकदा भरतपूरच्या मातीत मिळवला होता। हा यशवंतरावांचा इंग्रजांविरुद्धचा सलग 5वा ऐतिहासिक विजय ठरला। जनरल लेक जो स्वतःला कधीही न हारणारा सेनापती समजायचा, तो आता होळकरांच्या नावाने थरथर कापू लागला होता। तर मित्रांनो, भरतपूरच्या या वेढ्यात होळकर जाट वीरांनी दाखवलेला हा 5वा अचाट पराक्रम तुम्हाला कसा वाटला, मला कमेंट करून नक्की सांगा।